मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचं आवाहन जनतेला केलं आणि हे आवाहन त्यांच्यावरच बुमरँग होऊन उलटताना दिसू लागलं. देशभरातून कडाडून विरोध होत असताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखानं या सगळ्यांची हवा काढून टाकलेली आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलंय, 5 राज्यातील विधानसभा निवडणुकाचे निकाल लागतात. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 5 राज्याच्या निवडणुका होईपर्यंत मोदी यांनी आर्थिक ओझं वाहिलं. आता ते ओझं जनतेवर टाकून स्वतः मोदी मोठ्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत आणि जाताना त्यांनी जनतेला फुकटचा सल्ला दिला आहे की पुढील काही महिने परदेश दौरे टाळा, उगाच विदेशी चलन उडवू नका. तुम्ही हे जनतेला सांगता आणि स्वतः परदेशी चलनाची दौलत जादा करीत विदेशाला निघता. हा काय प्रकार आहे? जनतेनं इंधनाची बचत करावी, देश संकटात आहे असा गळा काढायचा आणि स्वतः UAE, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे आणि इटली सारख्या देशामध्ये हवा पालट करण्यासाठी जायचं. ही बेईमानी आहे. जनतेनं त्याग वगैरे करावा असे मोदी म्हणतात. आखातातील युद्धाचा फटका भारताला बसलेला आहे, त्याची किंमत जनतेनं राष्ट्रसेवा म्हणून चुकती करावी अशी मोदी यांची अपेक्षा आहे. पण स्वतः मोदी राष्ट्रसेवेची कोणतीही किंमत चुकवायला तयार नाहीत. सोनं खरेदी करू नका, विदेशात जाण्याचं नाव काढू नका, पेट्रोल डिझेलची बचत करा, त्याऐवजी रेल्वे आणि मेट्रोनं धक्के खात प्रवास करा, खाण्याचं तेल कमी वापरा, शक्यतो वर्क फ्रॉम होम करा असं पंतप्रधान म्हणतात. पण 5 राज्यांच्या निवडणुका प्रचारामध्ये मोदी यांनी गंभीर राष्ट्रसेवेचे मुद्दे आणलेच नाहीत. जागतिक युद्धातही आपण भारतीय जनतेला कोणत्याही धडा पोहोचू दिल्या नाहीत असेच मोदी आणि त्यांचे चमचे सांगत होते. मात्र या निवडणुका संपताच मोदी यांनी जनतेला राष्ट्रकार्याचे पाठ दिलेले आहेत. मूर्ख जनता या झळा सोसत स्वतःला या राष्ट्रकार्यात गुंतवून घेईल. पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांची घरं आणि दुकानं पेटवून देण्याच्या राष्ट्रकार्याला तर तोंड फुटलेलंच आहे. त्यात उद्या आखाती युद्धाच्या झळांचे चटके देशाला आणखी जास्त बसू लागले की हिंदू मुसलमानाच्या वादावर पेट्रोल ओतलं जाईल. सध्या हेच राष्ट्रसेवेचं प्रतीक बनलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि आसाम जिंकल्यानं जनतेवर भार लादण्याचा परवानाच प्राप्त केला आहे आणि जनता ओझ्याचं गाडो बनण्यास तयार आहे. ही गाढवगिरी म्हणजेच हिंदुत्व आणि देशाभिमान ठरला आहे. मुळात मोदी यांच्या धोरणामुळे देशाची आर्थिक घडी साफ विस्कटलेली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 100च्या काठावर पोहोचलेला आहे. मोदी यांचे आर्थिक नियोजन फसलेले आहे. त्यामुळं लोकांना भ्रमित करून ते जबाबदारीपासून पळ काढीत आहेत. कोविड काळामध्ये थाळ्या वाजवून आजार पळवण्याचा अनोखा आणि फालतू कार्यक्रम त्यांनी जनतेला दिला. असा प्रयोग त्यांनी यावेळी का बरं नाही केला याचं आश्चर्य वाटतं. इंधनाचं संकट वगैरे टाळण्यासाठी, गॅस टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी थाळ्या वाजवायला सांगणं अपेक्षित होतं. मोदी भक्त जनता घंटा, थाळ्या, चमचे वगैरे सगळं काही घेऊन तयारीत होती. पण मोदी विशेष विमानानं परदेश दौऱ्यावर निघाल्यामुळे जनतेनं ही संधी गमावली. 5 राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी मोदी यांनी स्वतः आणि त्यांच्या पक्षांनी शेकडो कोटी उडवले. असंख्य चार्टर्ड विमानं, चॉपर्स, रोड शो, रॅली यावर पैसे आणि इंधनही खर्च केलं. सरकारी तिजोरीवर त्याचा भर पडला. मोदी यांना काटकसरीचं शहाणपण तेव्हा का नाही सुचलं? पुन्हा मोदी यांच्या काटकसरीच्या फोग्यांना त्यांचेच नेते टाचणी लावत आहेत. मध्य प्रदेशातल्या एक भाजप नेते सौभाग्यसिंग ठाकूर या महाशयांनी मोदींचा काटकसरीचा धडा दुसऱ्याच दिवशी फाडून फेकूनही दिला. मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी या महाशयांनी उज्जैन ते भोपाळ असा प्रवास फुलांच्या माळांनी सजविलेल्या
50 महागड्या गाड्यांच्या ताफ्यासह केला. मोदी यांच्या आवाहनाला त्यांचेच लोक अशी केराची टोपली दाखवत आहेत. पंतप्रधान मोदी, त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते स्वतःच्या चैनबाजीवर कोणती तडजोड करीत नाहीत, पण जनतेनं अशी तडजोड करावी असं मात्र ते सांगतात. ते स्वतः सोन्याचा मुकुट घालतील, पण जनतेनं मुलीच्या लग्नामध्ये गुंजभर सोन्याचं मंगळसूत्रही विकत घेऊ नये असा संदेश ते देत आहेत. इराण, इस्रायल, अमेरिकेचे युद्ध हे जागतिक संकट आहे. हे इराणवर पहिला बॉम्ब पडला तेव्हाच कळालं, पण पंतप्रधान मोदींना या जागतिक संकटाची भनक इतक्या उशिरा लागली कारण त्यांना पश्चिम बंगाल, आसामचं युद्ध जिंकायचं होतं. पश्चिम बंगाल जिंकल्यावर मोदी यांनी अनेक राज्यांमध्ये विजयोत्सव केले. त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे वडोदरा इथं सुद्धा त्यांनी हा विजय साजरा केला. 2 किलोमीटरच्या भव्य रोड शोचं तिथं आयोजन केलं गेलं होतं. गाडा सर्कल ते विमानतळापर्यंत शेकडो गाड्यांचा ताफा त्यामध्ये होता. या गाड्यात इंधनाऐवजी नर्मदेचं पाणी भरलं होतं का? मोदींनी 4 दिवसापूर्वी गंगा एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं. सोहळ्याला गर्दी व्हावी म्हणून 3000 सरकारी वाहनातून लोकांना आणण्यात आलं. जनतेला धर्माची भांग पाजून पंतप्रधान मोदी हे सगळं काही करीत आहेत. अभिनेता आणि खासदार कमल हसन यानं कालच एक परखड मत व्यक्त केलं. तो म्हणाला, जोपर्यंत जर्मनी संपूर्ण बर्बाद झाली नाही तोपर्यंत तिथल्या जनतेला हिटलरच्या प्रत्येक कामात आणि नौटंकीत देशभक्तीच दिसत होती. आज भारताची स्थिती तीच आहे. देश बर्बादीच्या कड्यावर झोकांड्या खात आहे, तरीही मोदी मोदी मोदीच्या आरोळ्या ऐकू येत आहेत. देशभरातून कोट्यावधी पत्रे राष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान कार्यालयाला जायला हवेत मोदींचं ढोंग रोखा हे सांगण्यासाठी. मित्र, साबणाचा हा अग्रलेख कसा वाटला जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.